अमरावती लोकसभा मतदारसंघाचे औरस पसरलेले क्षेत्रफळ पालथे घालताना अनुभवी उमेदवारांची ही दमछाक झाल्याची उदाहरणे आहेत। अमरावती लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा क्षेत्र येतात। या क्षेत्रातील कार्यकर्त्यांची सांगड नीट न जुळल्यामुळे अपक्ष उमेदवार नवनीत राणा यांना मतदानात नुकसान होण्याचे चिन्ह दिसत आहे। लाही करणारे ऊन दिवसभर सहन केल्याशिवाय कार्यकर्त्यांना पर्याय नाही। अमरावती जिल्ह्यातील तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढतच आहे। 6 विधानसभा क्षेत्राचा समावेश असलेल्या अमरावती लोकसभा मतदारसंघात फिरणे व मतदारांची मते वडविणे हे जणू वाळूतून तेल काढण्याइतके दिव्य आहे। सततच्या जनसंपर्क असलेल्या मातब्बरांना ही निवडणुकीच्या काळात कार्यकर्त्यांच्या नियोजनबद्ध व्यवस्थूनच मतदारांपर्यंत पोहोचणे शक्य नाही। नवनीत यांना निवडणूक चिन्ह टीव्ही हे मिळाले नसल्याने व त्यांना पाणा हे निवडणूक चिन्ह मिळाल्यामुळे नवनीत राणा यांचे चिन्ह म्हणजे टीव्ही अशी दृढ भावना अनेक निरक्षर मतदारांच्या मनात घर करून आहे। त्यामुळे अशा मतदारांना घरोघरी जाऊन त्यांना चिन्हाबाबत सखोल माहिती देण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांवर येऊन पडली आहे। नवनीत ह्या पक्षांच्या चिन्हावर उभ्या नसल्यामुळे राजकीय पक्षांचे उपलब्ध झाडे त्यांना लाभले नाही। तसेच आघाडीचे समर्थन असल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या सोबतीला आहेत। परंतु राष्ट्रवादीची कार्यकर्त्यांची स्थिती बघता या पक्षात कार्यकर्त्यांची वानवा दिसून येत आहे। काँग्रेसकडे दमदार फळी जिल्ह्याभरात आहे, तथापि काँग्रेसच्या मनात नवनीत नाही। एकूणच काय तर पक्षांच्या चिन्हाची तुम्हाला गरज नाही ना। अपक्ष उभे राहताना मग उभारा सारा व्यवस्था स्वतःच्या भरोशावर अशी भावना नवनीत समोर राजकीय पक्ष पुढाऱ्यामध्ये आहे। नवनीत यांनी जर पक्षाचे चिन्ह घेतले असते तर त्यांना ही निवडणूक सोपी गेली असती। मात्र अतिस्वाभिमान त्यांच्या अंगलट आला, कारण निवडणूक सोपी करण्याऐवजी धडा शिकवण्याची मानसिकता असल्यामुळे 2 राष्ट्रीय व राज्यस्तरीय पक्षांचे समर्थन असून सुद्धा अल्पावधीत मतदारसंघ पालथा घालणे अशक्य प्रायबाब असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे। ब्युरो रिपोर्ट, विसेन न्यूज, अमरावती।